लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार व शिंदखेड राजा तालुक्यात पत्रकारांनाच मारहाण होते। सत्य दाखवणाऱ्या पत्रकारांना मारहाण झाली व त्यासाठी रेती माफियांकडून झालेल्या मारहाणीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले आहे की त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी। आज समाजात आपल्या लेखणीद्वारे समाजाला जागृत करण्याच्या उद्देशाने कोणताही पत्रकार आपली भूमिका आणि सत्य काय असत्य काय हे मांडत असताना जर त्या पत्रकारावर हल्ला होत असेल तर त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि लोकशाहीच्या आधारस्तंभाला जर जनसामान्यातून जर असा आघात होत असेल तर यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी। 19 मे रोजी वाळूघाटावर आमचे सहकारी मित्र रामदासजी कहाळे हे वार्तांकन करण्यासाठी गेले असताना तेथे वाळू माफियांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीच्या निषेधार्थ आम्ही मातृदेव तालुका पत्रकार संघाकडून जाहीर निषेधाचं एक निवेदन देत आहोत। तहसीलदार साहेबांनी यावर काळजीपूर्वक विचार करून वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। जर समजा लोकशाहीचा गळा दाबत असेल तर याला कुठेतरी शासनाने आणि सरकारने कुठेतरी निर्बंध घातले पाहिजे आणि हे निर्बंध घातल्यानंतर जर या अशा घटनाही घडत असतील तर याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे। आज आम्ही वार्तांकन हे समाजाच्या हितासाठीच करत असतो आणि समाजात प्रत्येक गोष्ट ही समाज हितासाठीच असते आणि तो जर गळा प्रशासन किंवा वाळू माफिया किंवा जनसामान्य कोणतेही जर आमच्यावर मारहाण करत असतील तर हे खरोखर निषेधार्थ आहे। आम्ही त्यांच्यावर निषेधार्थ असल्याने गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहोत आणि सर्व पत्रकारांकडून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। निषेध असो, निषेध असो, रेती माफियांचा